हॅलो फ्रेंड्स, तर तुम्हाला सुद्धा उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा असो, कोणत्याही सीझनमध्ये आईस्क्रीम खायला खूप जास्त आवडते ना, तर त्यांच्यासाठीच ही रेसिपी आहे. रेसिपी पूर्ण बघा. रेसिपी खूप सोपी आहे. कमीत कमी साहित्यामध्ये बनवलेली आहे. एकदम घरगुती रेसिपी आहे आणि मार्केटपेक्षाही चवीला अप्रतिम अशी ही आईस्क्रीम बनून तयार होते. तर आज आपण केसर फ्लेवर आईस्क्रीम रेसिपी बघणार आहोत. एकदम सोपी रेसिपी आहे. कमी वेळेमध्ये बनून तयार होते. तर सगळ्यात आधी ना गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे. गॅस ऑन करायचं नाही. गॅस बंदच ठेवायची आहे आणि त्याआधी आपल्याला यामध्ये अर्धा कप इतकी साखर ॲड करायची आहे. 2 टेबलस्पून इतकं मिल्क पावडर ॲड करायचं आहे. मिल्क पावडर ऑप्शनल आहे. असेल तर ॲड करा, नसेल तर स्किप करा. 2 टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आहे आणि त्यामध्ये 1 कप इतकं दूध ॲड करायचं आहे. तर इथे मी दूधसुद्धा थंड घेतलेलं आहे किंवा नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध घ्यायचं आहे. दूध ॲड केल्यानंतर ना आपल्याला याला ढवळून घ्यायचं आहे. आधी पूर्ण याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे कॉर्नफ्लॉवर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि गॅस ऑन केल्यानंतर यामध्ये गुठळ्या होणार नाही. तर कंटिन्युअसली याला ढवळत राहायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, याच्यातलं कॉर्नफ्लॉवर पूर्णपणे दुधामध्ये मिक्स झालेला आहे, पण हा दूध पावडर आहे जो मिक्स झालेला नाही आहे. दूध पावडर गॅस ऑन केल्यानंतर ज्यावेळेला आपण शिजवून घेऊ हा बॅटर, त्यावेळेला मिक्स होईल आणि त्याच्याने गुठळ्यासुद्धा होत नाही, पण कॉर्नफ्लॉवरने गुठळ्या होतात. तर गॅस ऑन करून घेतला आहे. आता कंटिन्युअसली याला ढवळत राहायचं आहे, म्हणजे हा पटकन शिजून तयार होतो आणि बुडायला पण लागत नाही, नाहीतर यामध्ये गुठळ्या होतात आपण जर याला ढवळत राहणार नाही तर. तर बघा, मी कंटिन्यू 1-2 मिनटं फक्त ढवळलं आहे, याला मिक्स केलेलं आहे आणि व्यवस्थित आता हा बॅटर आपला मिक्स झालेला आहे. यामध्ये एकही गुठळ्या वगैरे दिसत नाही आहे, म्हणजे एकदम स्मूथ असा हा बॅटर बनवून आपला तयार होईल. गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे आणि कंटिन्युअसली याला ढवळत राहायचं आहे. तर बघा, खूप छान बॅटर इथे थिक झालेला आहे. अजून 1-2 मिनटापर्यंत याला असं शिजवून घेऊया आणि त्यानंतर गॅस बंद करून घ्यायची आहे. तर इथे आपला बॅटर बऱ्यापैकी थिक झालेला आहे. अजून जास्त शिजवायची गरज नाही. गॅस बंद करून घेतला आहे. आता याला असंच थंड करून घेऊया 2-3 मिनटापर्यंत. जोपर्यंत बॅटर थोडंसं थंड होतोय तोपर्यंत तिकडे ना आपण एक केसरचं दूध बनवून घेऊया. तर एक वाटीमध्ये 2-4 केसरचे धागे घेतलेले, 5 ते 6 असतील आणि थोडंसं 1 टेबलस्पून इतकं दूध ॲड केलेलं आहे. तर दूध इथे मी गरम करून ॲड केलेलं आहे. आता तो बाजूला ठेवून घेऊया आणि आपण जो बॅटर करून घेतलेला आहे, जे आपल्या आईस्क्रीमला थिकनेस देईल, सेट होण्याला मदत करेल, तो बॅटर एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. जर आपण ना उपवासासाठी ही आईस्क्रीम बनवत असेल ना तुम्ही, तर यामध्ये तुम्ही कॉर्नफ्लॉवरऐवजी अरारोटसुद्धा वापरू शकता. तर आता हा बॅटर जोपर्यंत पूर्णपणे गार होत नाही तोपर्यंत फ्रीजमध्ये ठेवून घेऊया. तर बॅटर पूर्णपणे थंड झालेला आहे. आता लगेच आपण आईस्क्रीम बनवून घेऊ. तर सगळ्यात आधी मोठा बाउल घ्यायचा आहे. त्यामध्ये 1 कप इतकी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. तुम्ही व्हिपिंग क्रीमच्या ऐवजी इथे फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता. तर आता ना याला बीट करून घेऊया व्यवस्थित. या जोपर्यंत ही क्रीम डबल होत नाही, डबल ट्रिपल होत नाही, तोपर्यंत याला बीट करून घ्यायचं आहे. तर इथे आपली क्रीमसुद्धा व्हिप करून झालेली आहे, बऱ्यापैकी डबल झाली आहे. तर आता बंद करून घेते आणि त्यानंतर लगेच ना आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स ॲड करून घ्यायचे आहे. तर सगळ्यात आधी ना आपल्याला यामध्ये जो आपण थिकनेससाठी बॅटर तयार केलेला आहे आईस्क्रीमचा, तो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये केसरवाला दूध ॲड करून घ्यायचा आहे. आता लगेच त्यामध्ये ना थोडंसं, जर असेल तर ॲड करा, नसेल तर स्किप करा. तर माझ्याकडे अवेलेबल होतं, त्यासाठी ना मी केसर इसेन्स वापरलेला आहे. असेल तरच ॲड करा, नाही ॲड केलं तरी चालेल. फक्त केसरवाला दूध मात्र ॲड करून घ्या. त्याच्याने खूप सुंदर असा फ्लेवर येतो, खूप छान सुगंध येते आईस्क्रीममध्ये आणि खूप चवीला खूप छान लागते. आणि 2 ड्रॉप इतकं येलो फूड कलर ॲड केलेला आहे. तो सुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे. मी दिसायला छान दिसावं म्हणून ॲड करून घेतलेला आहे. आणि आता याला परत एकदा बीट करून घ्यायचं आहे. जोपर्यंत पूर्णपणे मिक्स होत नाही, पूर्ण फ्लेवर आपल्या क्रीममध्ये जात नाही, तोपर्यंत ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, पूर्णपणे एकदम क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आपल्या आईस्क्रीममध्ये आणि आईस्क्रीमसुद्धा खूप छान मिक्स झालेली आहे. आता ना एका कंटेनरमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सेट करण्यासाठी ठेवायचं आहे. तर डेली मी हाच कंटेनर वापरते, कारण माझ्याकडे सध्या तरी एकच कंटेनर आहे हा. तर त्याच्यामध्ये मी पूर्ण क्रीम ॲड करून घेणार आहे. तर पूर्ण क्रीम ॲड करून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला आवडत असेल ना, याच्यामध्ये थोडेसे तुम्ही पिस्ता वगैरे ॲड करू शकता. पण मी एकदम प्लेन केलेलं आहे. वरून आपल्याला भरपूर सारं गार्निश करायचं आहे, म्हणून मी मधून पूर्ण प्लेनच केलेलं आहे. तर अशा प्रकारे एकदा स्पॅच्युलाने सेट करून घेऊया. प्लेन व्यवस्थित ना सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावरून भरपूर सारं काजू गार्निश करायचं आहे. बारीक कट करून घ्यायचं आहे काजूला आणि वरून गार्निश करून घ्यायची आहे.
थोडंसं पिस्तासुद्धा गार्निश करून घ्यायचं आहे, म्हणजे खूप छान क्रंच येईल आईस्क्रीममध्ये. ज्यावेळेला आपण सर्व करू ना त्यावेळेला छान क्रंच येतो. आणि आता आपली आईस्क्रीम इथे सेट होण्यासाठी तयार आहे. आता हा फ्रीझरमध्ये ठेवून घ्यायचा आहे. 10 तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवून घेतला आहे. तर मी ही आईस्क्रीम ना ओव्हरनाईट फ्रीजमध्ये ठेवून घेतलेली होती आणि ही मॉर्निंगला तुम्हाला दाखवत आहे मी. तर खूपच सुंदर आईस्क्रीम आपली इथे सेट झालेली आहे. मी तुम्हाला सर्वसुद्धा करून दाखवणार आहे. आधी तुम्ही टेक्स्चर बघा, आईस्क्रीमचं कलर बघा किती छान आलेला आहे, किती सुंदर सेट झाली आहे. एकदम परफेक्ट मार्केटसारखी आईस्क्रीम इथे बनवून तयार झाली आहे. तर सगळ्यात आधी ना मी तुम्हाला सर्व करून दाखवते. बघा किती क्रीमी टेक्स्चर आलेला आहे. एकही आईस क्रिस्टल यामध्ये जमलेले नाही आहेत. जशी मार्केटमधून आणतो ना तशीच आईस्क्रीम घरी बनवून तयार झाली आहे. तर बघा आपण किती इझिली यामधून स्कूप करू शकतो ना. जर ह्या आईस्क्रीममध्ये जर आईस क्रिस्टल असते ना तर तुम्ही एवढं इझिली काढू शकले नसते. तरी ते छान स्कूप करून घ्यायचं आहे. आईस्क्रीम सर्व करून घ्यायची आहे. वरून थोडंसं पिस्ता आणि केसरनी गार्निश करायचं आहे आणि सर्व करायचं आहे आपली आईस्क्रीम. तर इथे आपली आईस्क्रीम बनवून तयार झाली. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून माझ्या अशाच रेसिपी बघायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.